नमस्कार. शिवगीत या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, एवढे दिवस तुम्ही ज्या गोष्टीची वाट बघत होता ती वेळ आता आलेली आहे. RT 2024चे ॲडमिशन लवकरच सुरू होणार आहेत आणि त्या संदर्भात आलेले महत्त्वाचे अपडेट्स आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. जसं की आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं, RT 2024ची प्रक्रिया खूप रखडलेली होती. दरवर्षी जानेवारीमध्ये चालू होणारी प्रक्रिया यावर्षी निम्मा फेब्रुवारी उलटून गेला तरीही चालू झाली नव्हती. आणि या प्रक्रियेला होत असणारा विलंब याला कुठली कारणं आहेत हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितली होती. आणि त्या अनुषंगानेच शासन स्तरावर RTA प्रोसेसचा आढावा घेऊन त्यामध्ये अनेक बदल सुचवण्यात आलेले आहेत आणि त्या संदर्भातला शासन निर्णय महाराष्ट्र शासन राजपत्राद्वारे जाहीर केलेला आहे. ह्या शासन निर्णयाने फार मोठा बदल RTA मध्ये उपलब्ध असणाऱ्या जागांवर झालेला आहे. तर अधिक वेळ न दवडता आपण हा शासन निर्णय काय आहे हे बघूया. या शासन निर्णयाला महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क सुधारित नियम 2024 असं म्हटलेलं आहे. महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग 4 हे मागच्या शुक्रवारी म्हणजेच फेब्रुवारी 9, 2024 या दिवशीचं हे राजपत्र आहे. असाधारण क्रमांक 29 असा हा या राजपत्राचा नंबर आहे. तर या राजपत्रामध्ये काय म्हटलंय? बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क कायदा 2009 याच्या कलम 38 मधील उपकलम 1 आणि 2 नुसार प्रदान करण्यात आलेल्या प्राधिकारास अनुसरून आणि या संदर्भात इतर प्रदत्त शक्तीनुसार महाराष्ट्र शासन याद्वारे महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम 2011 सुधारित करण्यासाठी खालील नियम तयार करीत आहे. म्हणजेच 2011 साली जो मूळ कायदा आपल्या महाराष्ट्रासाठी बनवला गेला होता त्याच्यामध्ये आत्ताच्या राजपत्रानुसार काही बदल सुचवण्यात आलेले आहेत आणि या नियमास महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क सुधारित नियम 2024 असे म्हणावे असं म्हटलेलं आहे. आता 2011चा जो RTचा कायदा आहे त्याच्यामध्ये कोणत्या सुधारणा सुचवल्या आहेत ते आपण बघूयात. राजपत्रात नमूद केलेला दुसरा पॉइंट, महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम 2011 मधील नियम 4 उपनियम 5 याच्यानंतर खालील शर्तीचा समावेश करावा. जसे की महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क वंचित व दुर्बल गटातील बालकांचे इयत्ता पहिली किंवा पूर्व प्राथमिक वर्ग या स्तरावर कमीत कमी 25% प्रवेश करण्याची जी पद्धत आहे त्याचा नियम 2013 नुसार वंचित व दुर्बल घटकातील 25% प्रवेशाकरिता ज्या खाजगी विना अनुदानित शाळेच्या 1 किलोमीटर परिसरात शासकीय शाळा व अनुदानित शाळा आहेत अशी शाळा स्थानिक प्राधिकरणाकडून निवडण्यात येणार नाही. हा फार मोठा बदल आहे. पालकांनो लक्षात घ्या. मी पुन्हा वाचतो शेवटचं स्टेटमेंट. ज्या खाजगी विना अनुदानित शाळेच्या 1 किलोमीटर परिसरात शासकीय शाळा व अनुदानित शाळा आहेत अशी शाळा स्थानिक प्राधिकरणाकडून निवडण्यात येणार नाही. म्हणजे काय? आपल्या परिसरात एखादी शासकीय शाळा असेल किंवा अनुदानित शाळा असेल आणि त्याच्यापासून 1 किलोमीटरच्या अंतरामध्ये जर एखादी खाजगी इंग्रजी माध्यमाची शाळा आहे तर ती आपल्याला निवडता येणार नाही. ती RTA मध्ये उपलब्ध असणार नाही. म्हणजेच RT साठी कुठल्या शाळा पात्र असणार आहे की त्या शाळेपासून 1 किलोमीटरच्या अंतरावर कुठलीही शासकीय शाळा नाही, कुठलीही अनुदानित शाळा नाही. इथे दोन्ही प्रकारच्या शाळा नमूद केलेल्या आहेत. फक्त शासकीय नाही तर अनुदानित सुद्धा. त्यामुळे आपल्या परिसरात जिल्हा परिषदेची शाळा असेल, नगरपालिकेची शाळा असेल तर या सगळ्या शासकीय शाळा झाल्या आणि काही खाजगी शाळाही असतील त्याला शासनाचं अनुदान मिळत असेल त्या शाळा झाल्या. या शाळांच्या आजूबाजूला जर एखादी नामांकित इंग्रजी माध्यमाची शाळा असेल किंवा मराठी माध्यमाची शाळा असेल तर अशा शाळा RT साठी उपलब्ध नसणार आहेत. याचा थेट फटका उपलब्ध असणाऱ्या जागावर होणार आहे. मागच्या वर्षीपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र राज्यात RT साठी 1,00,000 जागा उपलब्ध होत्या. परंतु आता या नवीन नियमामुळे काय होणार आहे? याच्यातल्या बऱ्याचशा जागा ह्या कमी होणार आहेत. नेमक्या किती जागा शिल्लक राहणार आहेत किंवा नेमक्या कोणकोणत्या शाळा RT साठी उपलब्ध असणार आहेत हे आपल्याला स्टुडंट पोर्टलवर लिस्ट ऑफ स्कूल्स या लिंकवर ही संपूर्ण माहिती उपलब्ध होणार आहे. प्रत्येक वर्षी RT ची जी योजना आहे
अनेक नवनवीन पालकांपर्यंत पोहोचत आहे. त्यामुळं RTमध्ये अर्ज करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. मागच्या वर्षी 1,00,000 जागांसाठी 3.5 लाखांच्या वरती अर्ज आले होते आणि यावर्षी तर शाळाच कमी केलेल्या आहेत. त्यामुळे यावर्षी जवळपास सर्व शाळांमध्ये खूपच जास्त स्पर्धा असणार आहे. त्यामुळे लॉटरीमध्ये नंबर लागणं फारच अवघड असणार आहे. या राजपत्रामध्ये तिसरा पण मुद्दा नमूद केलेला आहे. तो असा की नियम 8च्या उपनियम 2 नंतर खालील शर्तीचा समावेश करावा. आणि ती शर्त अशी आहे की नियम 4च्या उपनियम 5 खाली निवडण्यात आलेली कोणतीही खाजगी विना अनुदानित शाळा कलम 12च्या उपकलम 2 नुसार प्रतिपूर्तीकरता पात्र ठरणार नाही. म्हणजे जरी अशी शाळा कोणी निवडली, खरं तर NICचं सॉफ्टवेअर जे आहे, स्टुडंट पोर्टल आहे, अशी शाळा कदाचित सिलेक्ट करूच देणार नाही. पण जरी कोणी अशा शाळेत ॲडमिशन घेतलं आणि RTसाठी कदाचित शाळेकडून शासनाकडे प्रस्ताव सादर झाला, तरी अशा शाळांना RTची कुठलीही रक्कम मिळणार नाही. आता हे सगळे बदल बघितल्यानंतर पालकांनी काय करायचे? हा शासन निर्णय आहे, हा परत मागे घेण्याची शक्यता फार कमी आहे. त्यामुळे पालकांनी एक गोष्ट निश्चितपणे करायची आहे, RTसाठी जे डॉक्युमेंट्स लागणार आहेत ते सगळे लवकरात लवकर काढून घ्यायचे आहेत आणि ते अचूक असल्याची खात्री पण करून घ्यायची आहे, जेणेकरून जर तुमच्या मुलाचा लॉटरीमध्ये नंबर लागला तेव्हा तुम्हाला व्हेरिफिकेशन कमिटीकडे जाऊन डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करावे लागतात. त्यावेळी तुमच्या मुलाचं ॲडमिशन डॉक्युमेंट्स व्हॅलिड नसल्यामुळे रद्द होऊ शकतं. तर ती गोष्ट आपल्याला टाळायची आहे. आपल्याकडे काही डॉक्युमेंट्स कमी असतील तर लवकरात लवकर ते काढून घ्या. हा JR आल्यानंतर, हे राजपत्र प्रसिद्ध झाल्यानंतर शिक्षण विभागाला RT प्रोसेस चालू करण्याच्या सूचना शासनाने दिलेल्या आहेत. त्यामुळे RTच्या ॲप्लिकेशनची तारीख लवकरच जाहीर होईल आणि त्यासाठी पालकांनी तयार राहायचे. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. तुम्हाला काही शंका असतील तर कमेंट करून नक्की विचारा. तुमच्या सगळ्या प्रश्नांना उत्तरे दिली जातील. RT संदर्भातील जे महत्त्वाचे अपडेट्स आहेत ते जास्तीत जास्त लवकर आपल्यासमोर कसे आणता येईल याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. आजचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अशी आशा आहे. हा व्हिडिओ तुम्ही अनेक पालकांसोबत शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.